नमस्कार मित्रांनो. आज आम्ही व्हिजिट केले होते नांदूर मधमेश्वर वन्यजीव अभयारण्य येथे, जे की लोकेटेड आहे नाशिकमध्ये. आम्ही फॅमिली जस्ट एक प्लॅन केला होता, सगळ्या चिल्लर पार्टीला घेऊन आम्ही तिकडे व्हिजिट केलं की काहीतरी पक्षी वगैरे बघायला मिळतील. आणि इथे तुम्ही बघू शकता, मी एक शॉर्ट व्हिडिओ काढते आणि इथे माझे हस्बंड, माझा भाऊ, हे सगळे आम्ही दुर्बीण घेत होतो. कारण तिकडे दुर्बीणचं रेंट आहे 50 रुपये पर दुर्बीणचं. आम्ही तिथे दुर्बीण कलेक्ट केले. त्यानंतर मग आम्ही सगळं प्लॅन करत होतो की आता कुठे जायचं पुढे, कारण की आम्ही बघितलं की इकडे कोणच नव्हतं फिरण्यासाठी. तेव्हा आम्हाला कळलं की हा सीझन नाही आहे पक्ष्यांचा. तुम्ही व्हिजिट करताना पहिले तर सीझन बघून जा. इथे आता आम्ही गेलो आहे थोडं पुढे आणि ट्राय करतो पक्षी बघण्यासाठी, पण आम्हाला काही पक्षी दिसले नाही. आणि शेवटी जाऊन मग नंतर माझ्या भावाला एक पक्षी दिसलं, पण त्याचं काही नाव मला माहीत नाही, आयडिया नाही आहे. अशा प्रकारे आम्ही खूप प्रयत्न केला पक्षी बघण्याचा, पण आम्हाला एकही पक्षी दिसला नाही आहे. तुम्ही नेहमी व्हिजिट करायच्या पूर्वी सीझन बघूनच जा. थंडीच्या सीझनमध्ये मोस्ट ऑफ ते असतात पक्षी अवेलेबल. इथे आम्ही असंच वॉकिंग करत होतो आणि मग आता आलोच तर मग काय करणार, मग फोटोशूट आणि रील्स बनवल्या थोड्याफार. आता फॅमिलीसोबत थोडा टाईम घालवला आहे. ते पण मजाच आली आम्हाला, असं काही नाही की मजा नाही आली. आणि यात इथे तुम्ही बघू शकता की सगळेजण ट्राय करताय की एखादा तरी दिसेल पक्षी, पण काही दिसला नव्हता आम्हाला. इट्स ओके. आणि आता मग मी पण एक दुर्बीण घेऊन बघते की कसं दिसतं आहे, काय दिसतं आहे. मी ट्राय करत होते दुर्बीण कसं यूज करायचं. आणि त्यानंतर मग आम्ही बोललो तर आलोच तर भूक लागलेली, काही की शॉप सगळे बंद होते. तिकडे आम्ही एका लोकल पर्सनकडून भजी आणि पाव हे ऑर्डर केले होते. आणि त्यानंतर थोडे रील्स बनवून आम्ही तिथून फोटोशूट करून निघालेलो.